हे आहे अत्यंत पौष्टिक प्रोटीन रिच असं फुलफिलिंग मील। थोडीशी पूर्वतयारी लागते पण करायला एकदम सोपं आहे आणि झटपट बनतं। तर यासाठी 1 वाटी मुगाची डाळ मी साधारणपणे 3 ते 4 तास भिजत घातली होती। भिजल्यानंतर त्यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ घालून याला वाटून घ्यायचं आहे। साधारणपणे डोशासारखी कन्सिस्टन्सी याची असली पाहिजे, डोशाच्या पिठासारखी। थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला लागणार आहे, नाहीतर डाळ वाटली जाणार नाही। पण खूप पाणी एकत्र घालायचं नाही आहे, त्यामुळे काय होतं डाळीचे पीसेस राहतील त्याच्यामध्ये, ती कोर्स नीट वाटली जाणार नाही। त्यामुळे व्यवस्थित कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला पाहिजे। थोडंसं मिक्सरच्या वाटीमध्ये पाणी टाकून तेच पाणी तुम्ही ॲडजस्ट करून कन्सिस्टन्सी आणू शकता। त्यानंतर त्यामध्ये मी घातलं आहे याच्यामध्ये जिरे पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्हाला लाल तिखट वगैरे घालायचं असेल म्हणजे इतर स्पाइसेस कोणतेही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही घालू शकता, किंवा कोणत्या भाज्या वापरायच्या असेल तर त्याही घालू शकता। पण मी यासोबत करणार आहे पनीर बुर्जी, त्यामुळे मी इतर कोणत्या भाज्या याच्यामध्ये वापरल्या नाही आहेत। मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, किंवा तुमच्याकडे कास्ट आयर्नचा तवा वगैरे असेल तरीही चालेल। त्यावर थोडंसं तेल मी घालून घेतलेलं आहे आणि साधारणपणे 1.5 चमचा याच्यामध्ये मी पीठ घातलेलं आहे आणि ते डोशासारखं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, परफेक्ट अगदी डोशा किंवा घावण्यासारखे किंवा आंबोळीसारखे हे बनतात, पण तरीही तेवढी पूर्वतयारी लागत नाही, क्विकली बनतात। तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं झाकून ठेवायचं आहे, साधारणपणे 1 ते 2 मिनटं। 1 ते 2 मिनटानंतर थोडंसं हे ओपन ठेवायचं आहे। खालून थोडंसं क्रिस्पी झाल्यानंतर ते आपोआप तव्यावरनं सुटायला लागतं। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला क्रिस्पीनेस हवा तेवढा तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला सॉफ्ट हवे असेल तर तुम्ही एवढं क्रिस्पी होऊ देऊ नका। सॉफ्ट असतानाच तुम्ही त्याला उलटवून घेऊ शकता आणि दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊ शकता। मुगाचे डोसे आहेत, थंड झाल्यावर थोडेसे ते ऑलरेडी सॉफ्ट होतातच, त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे सगळे डोसे तयार करायचे आहेत आणि खूप झटपट होतात। शिजायला फारसा वेळ अजिबातच लागत नाही। हे बघा, किती छान रंगही याला आलेला आहे आणि अतिशय पौष्टिक आहेत। डोसे तयार झालेले आहेत। आता आपण पनीर बुर्जी करून घेणार आहोत। त्यासाठी एक बटरचा तुकडा मी घातलेला आहे पॅनमध्ये। तुम्हाला जर बटर नसेल वापरायचं, तेल किंवा तूपही वापरू शकता। त्यामध्ये मी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। आवडीनुसार हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये घालत आहे। अगदी लहान मुलांसाठी करत असाल स्किप केलं तरीही चालेल। त्यानंतर चिरलेला कांदा, आणि कांदा साधारणपणे मीडियम चिरून घ्यायचा आहे, खूप बारीक चिरायचा नाही आहे। खूप बारीक चिरल्यास तो पटकन काळा होईल किंवा ब्राउनिश होईल, तसं आपल्याला करायचं नाही आहे। आपल्याला थोडासा ट्रान्सल्युसंट ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मॉइश्चर रिटेन करायचं आहे म्हणून। हे बघा, अशा पद्धतीने कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ट्रान्सल्युसंट होईपर्यंत। त्यासाठी थोडंसं मीठ आपण टाकू शकतो आणि परतवून घेऊ शकतो। आणि कांदा थोडासा परतल्यानंतरच सगळे मसाले जे तुम्हाला हवे असतील, जसं मी घातलं आहे हळद, लाल तिखट, धणेजिरे पावडर थोडीशी, किंवा यामध्ये तुम्हाला ॲडिशनल पावभाजी मसाला, गरम मसाला वगैरे घालायचा असेल तर तोही तुम्ही या स्टेजला घालू शकता। तेलाबरोबर आणि कांद्याबरोबर मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला मीडियम साईजचे चिरलेले टोमॅटो। फक्त पनीर बुर्जीसाठीच नाही, अशा प्रकारचा मसाला तुम्ही जेव्हा कधी बनवता तेव्हा कांदा आणि तेलाबरोबर आधी मसाले परतवून घ्यायचे, त्यानंतरच टोमॅटो घालायचे। कारण काय होतं, टोमॅटो घातल्या घातल्या त्याच्यामध्ये पाणी सुटायला लागतं, मॉइश्चर होतं, मग मसाले परतले जात नाहीत, त्याची कच्चट चव लागते किंवा तो खमंगपणा त्याच्यामध्ये येत नाही। आता टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून मी हे टोमॅटो शिजायला ठेवले आहेत। टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर किसलेलं पनीर मी याच्यामध्ये घालत आहे। प्रॉपर किसून घ्यायची गरज नाही, हातानेही पनीरचा व्यवस्थित चुरा होतो, तसंच तुम्ही याच्यामध्ये क्विकली घालू शकता। पनीर थोडंसं परतून घ्यायचं आहे, खूप जास्त परतवायचं नाही, नाहीतर ते चिवट होईल। थोडंसं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालून स्टीमवर हे पनीर शिजवून घ्यायचं आहे। कारण तुम्ही ड्राय ते शिजवून घेतलं तर ते थोड्या वेळानंतर खूप चिवट होईल, मग ते चांगलं लागत नाही। त्यामुळे पनीर एकदम सॉफ्टच राहण्यासाठी आपल्याला ते पाण्यामध्ये स्टीममध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। जनरली आपण पनीर फ्रीजमध्ये ठेवतो ना, तेव्हा मी सजेस्ट करेन जे एअरटाईट कंटेनर असतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं, म्हणजे पनीर नेहमी सॉफ्ट राहतं।
त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली पनीर भुर्जी तयार आहे. अशा पद्धतीने आपलं होलसम मील तयार आहे. यूट्यूब मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.